नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे घरच्या पिठापासून थालीपीठ. इथं मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतले, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतले आणि तांदळाचं पीठ थोडंसं घेतले. मिरची आणि लसूण बारीक करून घेतलं आहे. तुम्हाला कसं तिखट पाहिजे तसं करून घ्या. इथं गरम मसाला, हळद घातलेली आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि मीठ हे सगळं मिक्स करून मी मळून घेते. मस्त असं पीठ मळून झालेलं आहे. एक 10 मिनिटं मी झाकून ठेवते आणि उसळ करते चवळीची. हे आता थालीपीठ करून घ्या गरम गरम असं मस्त. थालीपीठ झालेलं आहे तर पण पातळ अगदी झाले. आता मी तव्यात घालते. त्याला खूप सारं तेल लावून रुमालात पाणी लावून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं तेल लावून झाकून ठेवायचं 5 मिनिटाचं. अगदी खमंग भाजलं जातं आहे. झाकून ठेवले आहे. एक 10-15 मिनिटानं चांगलं खमंग भाजलं झालेलं आहे. आज आमच्या माहेरची यात्रा असते जिजोबांची. आज थालीपीठ असते 12 दिवसाचं. या सगळ्यांनी थालीपीठ खायला. आणि आपल्याकडे लिंबाचं लोणचं सुद्धा मिळतं गोड उपवासाचं. कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. आणि उपवास सोडायचे. गरम गरम मस्त बाहेर पाऊस पडतोय. गरमागरम थालीपीठ तयार झाले. थालीपीठ केले अगदी घरच्या घरी पद्धतीनं, अगदी घरच्या साहित्यापासून तयार. चला या मग जेवायला सर्वजण.